नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत आता संपत आलेली आहे। थोडेच दिवस ही ई-केवायसी करण्यासाठी शिल्लक राहिलेली आहे। त्यासाठी लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे। तर ई-केवायसी ही कशी करायची याबद्दलची ए टू झेड प्रोसेस, ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे आहे। यावरती आल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर आपल्याला सर्वप्रथम या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। यामध्ये पहा, सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये यामध्ये लाभार्थीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा दिलेला कॅप्चा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि खाली दिलेले आहे की मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुमच्यासमोर असा ऑप्शन येणार आहे। यामध्ये पहा, OTP टाका। जो काही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवरती एक 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर आणि त्यानंतर पहा, तुमच्यासमोर असा ऑप्शन येणार आहे। यामध्ये पहा, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला यामध्ये विचारलेला आहे। तर तुम्हाला यामध्ये पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक यामध्ये टाकून हा दिलेला कॅप्चा यामध्ये भरून आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही OTP पाठवावरती क्लिक कराल, तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवरती परत एक 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर पहा, असा पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। यामध्ये तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकला असेल तर त्यांचे नाव तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये जात प्रवर्ग विचारणार आहे। यामध्ये जात प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावा लागणार आहे। तर जात प्रवर्गामध्ये पहा, अनुसूचित जाती म्हणजे SC जात असणार आहे, अनुसूचित जमाती म्हणजे ST, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, विमुक्त जाती अ म्हणजे NTA, भटक्या जाती ब म्हणजे NTB, भटक्या जाती क म्हणजे NTC, भटक्या जाती ड म्हणजे NTD, विशेष मागास म्हणजे SBC आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन मधून यामध्ये असणार आहे। तर जी काही तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुमचा जातचा प्रवर्ग यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। तर यामध्ये पहा, आपल्याला निवृत्ती वेतन घेत नाही तर यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन असणार आहे, होय किंवा नाही। तर यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन हा होय निवडायचा आहे। त्यानंतर पहा, आपल्याला 2 नंबरला सांगण्यात आलेले आहे। तर यामध्ये पहा, माझ्या कुटुंबातील एकच विवाहित आहे व एक अविवाहित आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला होय या बटनावरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही होय बटनावरती क्लिक कराल त्यानंतर पहा, आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे। उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक कराल तर यामध्ये पहा, तुम्हाला सक्सेसचा मेसेज येणार आहे। यामध्ये तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, म्हणजे तुमची ई-केवायसीची प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, म्हणजे तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी ही पूर्ण झालेली आहे। तर आपली ई-केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही हे आपल्याला पुन्हा चेक करायचे असेल तर ते चेक करण्यासाठी, ते पाहण्यासाठी आपल्याला परत आपल्या मेन पेजवरती यायचे आहे। यामध्ये सर्वप्रथम लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा दिलेला कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक कराल तर यामध्ये पहा, तुम्हाला या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तुम्हाला यामध्ये असे दाखवणार आहे की तुमच्या आधार क्रमांकाची केवायसी ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असे तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। या आधार क्रमांकाची ई-केवायसी ही झालेली आहे, तुम्हाला आता परत ई-केवायसी करण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्ही ही करू शकता। तर अशा प्रकारे लवकरात लवकर आपली लाडकी बहीण योजनेची केवायसी ही पूर्ण करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला हा 1500चा जो काही हप्ता आहे तो सुरू राहणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।